राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात एक अत्यंत मोठी व धडक मोहीम राबवण्यात आली। या धडक कारवाईत एकूण 23,56,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। पुणे येथे नुकतेच मिथेनॉलयुक्त बनावट दारूमुळे दुर्दैवी घटना घडली असून यामध्ये निष्पाप लोकांचा मृत्यू झाला। या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत सोलापूर प्रशासनाने ही कडक मोहीम हाती घेतली आहे। विषारी व बनावट दारूमुळे किडनी निकामी होते, कायमस्वरूपी अंधत्व येते आणि अकाली मृत्यू होणे असे गंभीर आणि जीवघेणे दुष्परिणाम संभवतात। त्यामुळे नागरिकांनी अशा कुठल्याही आमिषांना बळी पडू नये असे कडक आवाहन प्रशासनाने केले आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपअधीक्षक सौरभ अदाटे यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली 21 मे ते 31 मे 2026 या 10 दिवसांच्या कालावधीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली। या धडक कारवाई दरम्यान एकूण 64 गुन्हे नोंदवून 47 आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये 43,175 लिटर रसायने, 3,783 लिटर हातभट्टी दारू, 125 बॉक्स लिटर ताडी, 16.2 बॉक्स लिटर देशी मद्य आणि 15.6 बॉक्स लिटर बियर असा प्रचंड मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेली 3 वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत।